चला पंच सामन्याला सुरुवात करायची आहे. शिवसंग्राम संघाने आपले क्षेत्र सजवायचे, तसंच पेठेचा वाडा संघ आपले 2 धावड्याचे फलंदाज मैदानात पाठवायचे आहेत. यानंतर होणार सामना ढाकणे विपक्ष लाहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेबाग करण्यासाठी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचंय. यानंतर आपला सामना असेल. चला सलामी जोडी मैदानात जाताना संजय आणि दिनेश. यानंतर होणार सामना वैभव प्रतिष्ठान लाहे विपक्ष ढाकणे. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं नाणेफेकीसाठी. पंच सामन्याला सुरुवात करायची. पहिला चेंडू टाकताना आनंद आपल्या संघासाठी त्याचा सामना करेल तो संजय, एक हार्ड हिटर फलंदाज पेठेचा वाडा संघाकडून. पहिला चेंडू टाकताना आनंद. बघूया चांगला डोल चेंडू, निश्चितच चेंडू जाईल तो चौकार. चौकाराने खाता उघडते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. दिनेशला चेंडू काही समजला नाही. चांगली गोलंदाजी करताना आनंद आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सलग 3 चेंडू निर्धाव टाकले ते आनंद याने. दिनेश याला चौथा चेंडू टाकताना शेवटचा चेंडू. पहिल्या षटकामधला शेवटचा चेंडू. बघूया कसा समाचार घेतोय दिनेश. आता मात्र जेलबाद झालाय तो दिनेश.
धावसंख्या झाली ती 5. एक गडी बाद 5 धावा. चांगली गोलंदाजी केली आनंदने. बॅक टू बॅक 3 चेंडू निधर टाकून चौथ्या चेंडूवर गडी मिळवला तो दिनेशाचा. पुन्हा एकदा झेलबाद. चांगली गोलंदाजी करताना निर्धाव चेंडू. चांगला चेंडू टाकताना मंगेश आपल्या संघासाठी. सलामीचा फलंदाज अजूनही मैदानात संजय. बघूया डिक्लेअर त्याच्यासोबत एकदा धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 6 धावा. चांगली गोलंदाजी करताना मंगेश 3 चेंडू मध्ये एकच धाव दिली. गडी बाद केलाय तो पेठेचा वाडा संघाचा. पुढचा चेंडू बघूया मंगेशचा. चांगला रेल चेंडू. निश्चितच मला वाटतंय चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. पंच धावा 2 धावा. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या झाली ती 8 धावा. रोशन भाऊ शेलार यांच्या शुभास्ते पुढच्या सामन्याचे नाणेफेक होईल. ढाकणे विपक्ष वैभव प्रतिष्ठान लाहे. अवंतर चेंडू. व्हाईट चेंडू. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 9 धावा. पुढचा चेंडू मंगेश याचा. साधूसाठी निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना मंगेश. पाच चेंडू. वैभव प्रतिष्ठान लाहे संघाने नाणेफेक जिंकून प्रथम निर्णय कळवायचा आहे. यानंतर चांगला सामना बघायला भेटेल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. वैभव प्रतिष्ठान लाईव्ह विपक्ष ढाकणे. पुढचा चेंडू मंगेश याचा. चांगला टोलेला चेंडू. सर्कल मध्ये एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 10 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर पेठेचा वाडा संघाची धावसंख्या झाली ती 10. वैयक्तिक दुसरं व संघासाठी तिसरं षटक टाकताना आनंद. बघूया पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा देऊन एक गडी बाद केला होता आनंद याने.
वैयक्तिक दुसऱ्या संघासाठी तिसरं षटक टाकताना आनंद बघूया त्याचा सामना करेल तो साधू. निर्धाव चेंडू, चांगला टाकलेला चेंडू. एक नंबर आवडला आपल्याला. डाव ना डाव आम्ही शाळेत असताना करायचोय. आईने बोलावलंय, घरी जाऊन आलो. पुढचा चेंडू आनंद याचा बघूया त्याचा सामना करेल तो साधू. चांगला टाकलेला पहिला चेंडू, त्यावर दुसऱ्या चेंडूवर चांगला लेग स्टारच्या दिशेने टोललेला चेंडू, त्यावर चांगलं क्षेत्ररक्षण मंग्याचं, तसंच चांगली फेकी. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 11 धावा. दोन चेंडू 11 धावा. अजूनही षटकामधले 4 चेंडू शिल्लक. बघूया आनंदचा पुढचा चेंडू. आता मास्टर ऐकला संजय. या ठिकाणी निश्चितच मला वाटते षटकार. संजयच्या बॅट मधून आलेला हा षटकार. धावसंख्या 6 ने वाढते. धावसंख्या झाली ती धन्यवाद डीजे. आनंदच्या चेंडूवर षटकार मारलाय तो संजयने. पुढचा चेंडू बघूया कसा समाचार घेतोय तो. चांगला डोल चेंडू. या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण. बघा धावबाद होते की नाही, आणि धावबाद झालाय संजय. पाच चेंडू 17 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकामधला. बघूया कसा समाचार घेतोय तो योगेश. नवीन आलेला फलंदाज. चांगली गोलंदाजी करताना आनंद. निर्धाव चेंडू. षटक संपलंय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 17. चांगली गोलंदाजी केली ती आनंद याने 2 षटक टाकून 12 धावा दिल्यात आणि 2 गडी बाद केलेत आपल्या संघासाठी. लायझंग आपला निर्णय कळवायचा आहे. सुरेश वैयक्तिक पहिल्या संघासाठी 4थं षटक टाकताना सुरेश. बघूया पहिल्याच चोळल चेंडू, त्यावर चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 18 धावा. पुढचा चेंडू सुरेश याचा. बघूया पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. चांगली गोलंदाजी करताना सुरेश आपल्या संघासाठी. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेत पहिल्या चेंडूवर. 1 धाव. त्यानंतर 2 सलग निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू बघूया. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू टाकला, पण त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून चुकी. धावसंख्या 1 ने वाढली डिक्लेअर स्वरूपात. बॅट कट. धावसंख्या झाली ती 19 धावा. अजूनही 2 चेंडू शिल्लक.
पुढचा चेंडू या ठिकाणी व्हाईट चेंडू अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 20 धावा. यानंतरचा समालोचनाचा भार सांभाळतील ते आपले दिनेश भाऊ शेलार. लाहे संघ निर्णय कळवायचा आहे आपला. फिल्डिंग फलंदाजासाठी आमंत्रित केले ते ढाकणे संघाला. नो चेंडू अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 21 धावा. फ्रीट असेल. पुन्हा एकदा नो चेंडू अवांतर धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 22 धावा. शेवटचा चेंडू. दोन चेंडू. निर्धाव चेंडू. आता मात्र चौथ्या षटकातला शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी करताना सुरेश आपल्या संघासाठी. बघूया कसा समाचार करत होतो योगेश. फुलटा सुद्धा चेंडू त्यावर चांगलं चित्रक्षण अनंताचं. त्यावर एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 23 धावा. षटक संपलंय. वैयक्तिक पहिल्या संघासाठी शेवटचा षटक टाकताना सोनू. चांगला गोलंदाज आहे सोनू. बघूया त्याचा सामना करेल तो योगेश. व्हाईट चेंडू त्यावर अवांतर एक धाव. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती 24 धावा. दोन धावा. धावसंख्या झाली 25. निर्धाव चेंडू. गतीमध्ये परिवर्तन करताना सोनू. पुढचा चेंडू बघूया सोनू याचा कसा सामना करेल तो योगेश. नो चेंडू. फ्रीट असेल. कसला रे वासाला जाळायचा. मला वाटलं केबल बिबलची करते का. आता मात्र फ्रीट चेंडू होता त्यावर एकच धाव. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 27 धावा. पुढचा चेंडू सोनू याचा. चांगला टोले चेंडू. बघूया जेल होते की नाही. स्वतःच्याच गोलंदाजीवर जेल पकडलाय तो सोनू याने. धावा. आता मात्र फलंदाजीसाठी झालाय तो एक हार्ड फलंदाज चंद्रू.
निर्धाव चेंडू बघूया, अजूनही 2 चेंडू शिल्लक शेवटच्या षटकामधले. आता मात्र टॉलेल चेंडू बघा जेल होतोय की नाही. चौकार डीजे. शेवटचा चेंडू खेळाडूंनी मागायचंय, मॅच चालू आहे. शेवटचा चेंडू आता मात्र निर्धाव चेंडू. सामना जिंकला तो शिवसंग्र संघाने. योगदान दिलंय ते मच्छिंद्र आडोळे व आमचे लाईव्ह प्रेक्षकांना लाईव्ह दाखवतायत ते जयंता आणि कुणाल संकेत. खूपच मोलाचा वेळ दिलाय त्यांनी प्रेक्षकांपर्यंत घर बसल्या बसल्या मोबाईलवर सुविधा यूट्यूबच्या माध्यमातून.
ढाकणे संघाचे दोन फलंदाज स्ट्राईकला येतो किरण, नॉन स्ट्राईकला येतो किशोर व गोलंदाजीचा भार स्वीकारला येतो सुनील. वैयक्तिक पहिलं व सांघिक पहिलं षटक घेऊन आलं तर सुनील भोईर. पंच सुरुवात करायची आहे सामन्याला. काहीसा 5-6 पावलांचा रनअप. काहीसा ढकलून खेळलेला शॉट, त्यावर एक धाव. संघाचं खातं खोलते ते ढाकणे संघाचं 1 धावेने. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर सुनील. आता मात्र उंच शॉट मारलेला झेल सुटलाय तिथे. काहीसा मोठा फटका मारण्याच्या नादात झेल उडाला होता, तो सुटतोय. त्यावर 1 धाव. पुन्हा एकदा मिड विकेटच्या दिशेने चांगली रनिंग बिटवीन द विकेट. किशोर आणि किरण मध्ये चांगली अशी गोलंदाजी करतोय तो लाही संघाचा सुनील. काहीस फलंदाजाला जखडून ठेवलंय. आता मात्र चांगलासा षटकार. पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने किशोरच्या बॅटमधून दुसरा षटकार निघतोय. चेंडूवर 2 षटकार ठोकले ते किशोरने. पुन्हा एकदा काहीशी मिसफील्ड होते खेळाडूंकडना, त्यावर 4 धावा मिळत आहेत. किशोर 1 षटकाच्या समाप्तीनंतर ढाकणे संघाची धावसंख्या होती ती 19. दुसरं षटक घेऊन आला तो सचिन. सावंडाबा एंड कडनं ढाकणे संघाची चांगली अशी सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 धावा जमा केल्यात त्यांनी. किशोरने आतापर्यंत उत्तुंग असे 2 षटकार ठोकलेत. सचिन काहीसा स्लोवर अशी सुरुवात करतो सचिन. किरण हा धडकीचा फलंदाज. किशोर याला स्ट्राइक देतोय. पुन्हा एकदा सचिन.
चांगली अशी फलंदाजी करतायत दोन्ही फलंदाज. डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. आता मात्र स्ट्राइक आलाय तो धडाडीचा फलंदाज किशोर. सचिन टू किशोर. सचिनचा काही 5-6 फॉलांचा रनअप. बॅटची किनार घेऊन गेलेला चेंडू डिक्लेअर झोन मध्ये जातोय 1 धावेसाठी. सुंदर अशी गोलंदाजी करतोय तो सचिन आपल्या संघासाठी. फाईन लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू. चांगला असं क्षेत्ररक्षणचं प्रदर्शन, पण 4 धावा. चांगली अशी फलंदाजी करतोय किशोर. आणि बघूया शेवटच्या चेंडूचा कसा समाचार घेतोय तो किरण. दिशाहीन गोलंदाजी वाईटच्या स्वरूपात. कैसा स्क्वेअर मारा. अजूनही ढाकणे संघाचे धडाडीचे फलंदाज मैदानात हजर. किरण आणि किशोर चांगली अशी फलंदाजी करतायत ते आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी फाईटच्या स्वरूपात. काहीशी दिशा भरकटतोय तो सचिन. सुंदर अशी गोलंदाजी. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर ढाकणे संघाची धावसंख्या होती ती 29. चांगली अशी धावसंख्या. आतापर्यंत किरण आणि किशोरने 29 धावा जमा केल्या त्या आपल्या संघासाठी. किशोर हा वैयक्तिक आपल्या 19 धावसंख्येवर खेळतोय. व किरण हा सुद्धा 8 धावेवर खेळतोय. चांगली अशी पार्टनरशिप केली आहे दोघांमध्ये. वैयक्तिक पहिलं व सांघिक 3रं षटक घेऊन आला तो सुनील. वाईट चेंडू. दरम्यान पुढे टाकलेला चेंडू. चांगला असा फटका आणि चेंडू जाईल 1 बाउंस.
दरम्यान पुढील चेंडू चांगला असा पुन्हा एकदा टोललेला चेंडू आणि मला वाटतं चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावेसाठी. वर्सेस वैभव प्रतिष्ठानला आहे. दरम्यान पुढील चेंडू बघूया. चांगला असा टाकलेला चेंडू, चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. मला वाटतं पुन्हा एकदा चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार 6 धावेसाठी. दोन चेंडू मध्ये लगातार 2 षटकार ठोकलेत ढाकणे संघाचा फलंदाज किशोर याने. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं पंचांचे दोन्ही हात हवेत. वाईट चेंडू. अवंतराशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 47. 47 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारण्याच्या प्रयत्नात आणि मला वाटतं त्रिफळाचीत झालाय. किशोरची केली संपुष्टात. किशोर बॅक टू द पॅव्हिलियन. किशोरची जागा भरून काढण्यासाठी चाललाय तो. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू स्टेटच्या दिशेने टोललेला चेंडू बघूया मला वाटतं आणि खराब असं क्षेत्ररक्षण. धावसंख्येत तीन षटकाच्या समाप्तीनंतर ढाकणे संघाची धावसंख्या झाली ती 51 धावा. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक. दरम्यान चौथ्या षटकातील पहिला चेंडू चांगला असा टोलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार डीजे. चेंडूवरती चांगला असा चौकार ठोकलाय सचिन याला. बघूया. दरम्यान पुढील चेंडू
चांगला असा पुन्हा एकदा त्या दिशेने मारलेला चेंडू, मला वाटतं चांगला असं क्षेत्ररक्षण, मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 56 धावा. दरम्यान पुढील चेंडू, चांगलाच टाकलेला चेंडू, कोणत्याही प्रकारची धाव नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता. चांगली अशी गोलंदाजी करतोय लाय संघाचा सचिन. दरम्यान पुढील चेंडू, चांगलासा मारलेला चेंडू, मला वाटतं चेंडू जाईल वन बाउंस, सीमारेषे पार, चौकार येतील या 4 धावा. या 4 धाव्याने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 60. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, शेवटचा चेंडू शिल्लक, षटकातील 4थं षटक प्रगतीपथावरती सचिन याचं. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते लाय संघाचं सचिन. वाजवी 1 चेंडूचा खेळ शिल्लक. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू, बघूया किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल ढाकणे संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली, धावसंख्या झाली ती 61 धावा. अजून 1 षटक शिल्लक. दोन्ही संघ नावाजलेले शहापूर तालुक्यातील ढाकणे आणि वैभव प्रतिष्ठानला आहे. बॉलर नेम संदीप. वैयक्तिक पहिलं व संघासाठी 5वं षटक घेऊन आलाय तो लाय संघाकडून संदीप. बघूया काय किमया करतो आपल्या गोलंदाजीवरती संदीप. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू, तसा चांगला असा मारलेला फटका, चेंडू जाईल सीमारेषे पार, षटकार 7.
चांगला असा समाचार घेतला पहिल्या चेंडूचा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला बॅटची कडा घेऊन. डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 68 धावा. 5वं षटक प्रगतीपथावरती. 5वं षटक घेऊन आला तो लाय संघाचा संदीप. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा चांगला असं टोलवलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण आणि मला वाटतं खराब असू क्षेत्ररक्षण. चेंडू गेला सीमारेषेपार. येथील 4 धावा. दरम्यान शेवटचा चेंडू आणि चांगला असा मारलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात. आणि 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मला वाटतं दुसरी धाव वैयक्तिकरित्या पूर्ण. खूपच चांगली अशी रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 78. 78 धावा. 79 धावांचं आव्हान वैभव प्रतिष्ठान लाय संघासमोर ठेवले ते ढाकणे या संघाने. 30 चेंडू 79 धावा. तत्पूर्वी आपण ऐकू एक सुरेल संगीत. डीजे मास्टर. लाय संघाचे धडाडीचे फलंदाज मैदानात रवी आणि रितेश. स्ट्राईकला येतो रवी. नॉन स्ट्राईकला येतो नितेश. वैयक्तिक पहिलं
व संघासाठी पहिला षटक घेऊन आलाय तो ढाकणे संघाचा दिनेश नावाजलेला गोलंदाज. यापुढील होणारा सामना पाटोल वर्सेस पिंपळपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. यापुढील मॅच आपली असेल. दरम्यान पहिला चेंडू, चांगला असा टाकलेला चेंडू, वाईट चेंडू, पंचांचे दोन्ही हात हवेत. ह्या अवंतर धावेने लाय संघाचं खातं उघडतंय. धावसंख्या झाली ती 1. दरम्यान पुढील चेंडू आणि मला वाटतं पुन्हा एकदा पंचांचे दोन्ही हात हवेत आणि पुन्हा एकदा वाईट चेंडू. काहीशी दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते पाटोळ संघाकडून. दोन्ही चेंडू वाईट टाकले दिनेश याने आणि लाय संघाची धावसंख्या झाली ती 2 धावा. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू आणि मला वाटतं धावबाद, फलंदाज धावबाद, रिस्की धाव. चेंडू वाईट आणि मात्र पहिल्या चेंडूवरती धाव बाद करण्यात यश आलंय ते पाटोळ संघाच्या दिनेश याला, सॉरी ढाकणे संघाचा दिनेश. दरम्यान पुढील चेंडू दिनेशचा, चांगला असा मारलेला चेंडू, चेंडू जाईल 1 बाउन्स, सीमारेषे पार, चौकार. डीजे वाढले. धाव सांगितली 6 धावा, 2 चेंडू 6 धावा. पिंपळवाडा संघाचा कर्णधार कॉमेंट्री बॉक्स. दरम्यान चांगला असा टाकले चेंडू, चांगला असा झेल आणि मला वाटतं हा दुसरा धक्का लाय संघाला. पाटोळ वर्सेस पिंपळपाडा. नाणेफेकीचा कौल करताना कसारा गावचे आमचे मित्र विलास शेंडे, अजय बाद झाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो संदीप. चांगला असा मारलेला चेंडू, चेंडू सर्कल मध्ये, मात्र एक धाव घेण्यापासून कोणी रोखू शकलं नाही लाय संघाला. पिंपळपाडा संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. आपला निर्णय कळवायचा. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले व ढाकणे संघाला आमंत्रित केले ते, पाटोळ संघाला आमंत्रित केले ते शतक्षणासाठी. दरम्यान पुढील चेंडू दिनेश याचा, खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत 2 गडी बाद करण्यात यश. चांगला असा
लेग बाईच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 8 धावा. आणि आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू दिनेश याच्या. चांगली अशी गोलंदाजी. पहिले 2 चेंडू वाईट टाकले, नंतर कायचं कमबॅक पाहायला मिळालं. खूपच चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धाव मिळतात. 1 धाव पूर्ण. आणि मला वाटतं एकाच धावेवरती समाधान मानावे लागेल लाय संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 9 चेंडू. मला वाटतं फ्री हिट असेल या चेंडूवरती. फलंदाजासाठी सुवर्ण संधी 9 चेंडू. रवीसाठी सुवर्ण संधी. 9 चेंडूचा कसा समाचार घेतो रवी. आणि चांगलासा मारलेला चेंडू सर्कल मध्येच. उत्कृष्ट असा झेल पकडला होता पण बॅड लक. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली 12 धावा. 1 चेंडू 12 धावा. दरम्यान पुढील चेंडू किशोर याचा. चांगला असा टाकलेला चेंडू जाईल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये. 1 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 13 धावा. 2 चेंडू 13 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. ढाकणे संघाचा गोलंदाज दुसरं षटक घेऊन आला होता किशोर. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. कोणताही मोठा फटका मारू देत नाही आपल्या गोलंदाजीवरती. 2 चेंडू मध्ये अवघ्या 2 धावा दिल्यात किशोर याने. दरम्यान पुढील चेंडू किशोरचा. चांगला असा टाकलेला चेंडू. तसा चांगला असा समाचार घेतला चेंडूचा. बघूया झेल होतो की नाही. आणि उत्कृष्ट असा झेल पकडलाय ढाकणे संघाच्या शतक्षकाने. आणि हा धाव फलंदाज संदेश. खूपच चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला ढाकणे संघाकडून. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू. बघूया पुन्हा एकदा झेल होतो की नाही. आणि मला वाटतं पुन्हा एकदा उत्कृष्ट असा झेल पकडलाय
ढाकणे संघाच्या शतकषकाने कोणत्याही प्रकारचा झेल सोडत नाही ढाकणे संघ. वरून काढण्यासाठी गेला तो लाहे संघाचा अजय. दरम्यान पुढील चेंडू किशोर याचा. षटकातील 5वा चेंडू. चांगली अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या 2 चेंडूवरती अवघे 2 धावा देऊन पुढील 2 चेंडूवरती 2 गडी बाद करण्यात यश आले ते किशोर याला. दरम्यान पुढील चेंडू खूपच चांगला असा टाकलेला चेंडू आणि मला वाटतं पंचांकडे काय अशी दाद मागताना आणि पंचांनी दाद फेटाळली आणि निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिर. धावसंख्या जागच्या जागीच. धावसंख्या झाली ती 13 धावा. आणि आता मात्र दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू किशोर याचा. चांगली अशी गोलंदाजी करताना ढाकणे संघाचा किशोर. आणि आता मात्र दिशाहीन चेंडू. वाईट चेंडू. आमंत्रणाशी 1 धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1ने वाढली. धावसंख्या झाली 14 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल पण चांगला असं क्षेत्ररक्षण. मात्र 1 धाव घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर. धावसंख्या 1ने वाढली. धावसंख्या झाली 15 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर लाय संघाची धावसंख्या झाली ती 4 बाद 15. रन. लॉस ऑफ 4 विकेट. दरम्यान वैयक्तिक पहिलं व संघासाठी 3रं षटक घेऊन आलाय तो ढाकणे संघाकडून मयूर. बघूया काय किमया करतो. किशोर याने चांगली गोलंदाजी केली. अवघ्या 3 धावा देऊन 2 गडी बाद करण्यात यश आलं ढाकणे संघाच्या किशोर याला. आता मात्र गोलंदाजी मार्गवरती मयूर. पहिला चेंडू आणि चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू सर्कल मध्ये. दरम्यान 1 धाव घेण्यात यश. धावसंख्या झाली ती 16 धावा. 1 चेंडू 16 धावा. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारलेला चेंडू. फुलटॉस चेंडू. मला वाटतं चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पार. चौकार डीजे. धावसंख्या झाली ती 20 धावा. 3रं षटक प्रगतीपथावरती. चौदा चेंडू मध्ये 59 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडू. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मयूर आणि चांगला असा टाकलेला चेंडू. चांगला असा मारलेला चेंडू. बघा किती धावा मिळतात आणि या एकाच धाव्यावरती समाधान मानावे लागेल.
वैभव प्रतिष्ठान लाय या संघाला. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली 21 धावा. तेरा चेंडू, 58 धावांची आवश्यकता. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू झाली बॅटची काढा घेऊन डिक्लेअर झोनकडे 1 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली 22 धावा. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती मयुरियाचं वाजवी 2 चेंडूचा खेळ शिल्लक तिसऱ्या षटकातील. खूपच चांगली अशी गोलंदाजी ढाकणे संघाकडून पाहायला मिळते. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू, बघूया झेल होतो की नाही. मला वाटतं चांगला असा झेल पकडलाय, कोणत्याही प्रकारचा झेल सोडत नाही ढाकणे संघ. दरम्यान चांगला असा मारलेला चेंडू गेला बॅटची काढा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये 1 धावेसाठी. धावसंख्येत भर, धावसंख्या 1 ने वाढले, धावसंख्या झाली ती 27 धावा. दरम्यान पुढील टाकलेला चेंडू, चांगला असा समाचार घेतला चेंडूचा, बघूया तसे चांगला असं शतक्षण म्हणता येईल ढाकणे संघाकडून. दरम्यान 2 धावा घेण्यापासून कोणी रोखू शकले नाही. धावसंख्येत भर, धावसंख्या 2 ने वाढले, धावसंख्या झाली ती 29 धावा. दरम्यान चांगला असा टाकलेला चेंडू आणि मला वाटतं निर्धाव चेंडूची सांगता. दरम्यान पुढील चेंडू, चांगला असा मारलेला चेंडू खूपच उंचावरून आणि मला वाटतं चेंडू गेला 1 बाउंस सीमारेषे पार, चौकार, 4 धावा. डीजे आणि आता मात्र शेवटचा चेंडू, चौथं षटक प्रगतीपथावरती दिनेश याचं. चांगला असं टाकलेला शेवटचा चेंडू, तसं चांगला असा मारलेला चेंडू जाईल 1 बाउंस सीमारेषे पार, चौकार येतील या 4 धावा. डीजे बेचाळीस धावांची आवश्यकता. 6 चेंडू 42 धावा. वैभव प्रतिष्ठान लाया संघाला जिंकण्यासाठी 6 चेंडू मध्ये 42 धावांची आवश्यकता. 6 मोठे फटके मारले तरी वैभव प्रतिष्ठान हा सामना जिंकू शकत नाही.
दरम्यान गोलंदाजी मार्गवरती संदीप. पहिला चेंडू चांगला असा मारलेला चेंडू. बघूया झेल होतो की नाही. आणि चांगला असा झेल पकडला किशोरी याने. हॅलो अजय हा बाद झाला. त्याची जागा भरून काढण्यासाठी गेलाय तो सचिन. 5 चेंडू 42 धावांची आवश्यकता या संघाला जिंकण्यासाठी. चांगला असा टाकलेला चेंडू. चेंडू गेला लेग बाईच्या स्वरूपात. एक धाव. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढले. धावसंख्या झाली ती 38 धावा. आणि आता मात्र 4 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता. हा सामना आणि झेल सुटला. दरम्यान 2 धावा. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 40 धावा. तीन चेंडू 39 धावांची आवश्यकता. हा सामना पूर्णपणे ढाकणे संघाच्या खिशामध्ये. दरम्यान पुढील चेंडू चांगला असा मारण्याचा प्रयत्न. चेंडू केला बॅटची कडा घेऊन. 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. धावसंख्येत भर. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या झाली ती 41 धावा. सामना पूर्णपणे ढाकणे संघ जिंकताना 2 चेंडू मध्ये 38 धावांची आवश्यकता. फक्त औपचारिकता शिल्लक. दरम्यान पुढील चेंडू संदीप याच्या षटकातील चांगला असा मारलेला चेंडू. बघूया किती धावा मिळतात. चांगला असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण. धावसंख्येत भर. धावसंख्या 2 ने वाढले. धावसंख्या झाली ती 43 धावा. आणि आता मात्र षटकातील शेवटचा चेंडू. 5वं षटक प्रगतीपथावरती संदीप याचं. चांगला असा मारलेला चेंडू. चेंडू गेला